अरुण गवळी कुख्यात डॉन अरुण गवळी हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि तिकडची दृश्य आपण बघतोय। डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहामधनं सुटका झालेली आहे आणि त्यानंतर डॉन अरुण गवळी हा मुंबईमध्ये पोहोचलाय। माध्यमांपासून लपवत अरुण गवळी हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। अरुण गवळीची तब्बल 18 वर्षांनंतर नागपुरातल्या मध्यवर्ती कारागृहामधनं सुटका झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज अरुण गवळीची सुटका करण्यात आली आणि त्यानंतर आता अरुण गवळी हा नागपूर कारागृहातनं सुटलेला आहे। तब्बल 18 वर्षांनंतर अरुण गवळीला या प्रकरणामध्ये जामीन मिळालेला आहे। विशेषतः जेव्हा अरुण गवळीला या मध्यवर्ती कारागृहामधनं बाहेर काढण्यात आलं तेव्हा लपवत त्याला या कारागृहामधनं बाहेर काढण्यात आलं। मागच्या दारानं त्याला पोलिसांनी बाहेर काढलं अशा स्वरूपाची माहिती आहे। सर्वोच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केलेला आहे। तब्बल 18 वर्षांनंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। माध्यमांपासून लपवत मागच्या गेटनं पोलिसांनी डॉन अरुण गवळी याला बाहेर काढलेला आहे। 18 वर्षांनी नागपुरातील तुरुंगातनं अरुण गवळीची सुटका झालेली। अरुण गवळी यानंतर मुंबईमध्ये दाखल झालाय। दगडी चाळीमध्ये अरुण गवळी दाखल झालेला आहे आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य तागी दृश्य आपण आता सध्या पुढारी न्यूजवरती बघतो आहोत। 18 वर्षांनंतर अरुण गवळी याची जामिनावर सुटका आणि त्यानंतर आता अरुण गवळी दगडी चाळीमध्ये दाखल झालाय त्याची ही दृश्य आपण बघतोय। मुंबईतल्या भायखळा परिसरामध्ये ही दगडी चाळ आहे ज्या ठिकाणी अरुण गवळी डॉन अरुण गवळी याचं साम्राज्य असल्याचं म्हटलं जातं। याच दगडी चाळीमध्ये आता कुख्यात डॉन अरुण गवळी दाखल झालाय। 18 वर्षांनंतर त्याची कारागृहातनं सुटका झालेली आहे आणि त्यानंतर आता अरुण गवळी दगडी चाळीमध्ये दाखल झालाय त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये असलेली ही दगडी चाळ कुख्यात डॉन अरुण गवळी याचं साम्राज्य ज्या चाळीभोवती फिरतं ती ही चाळ आणि ज्या ठिकाणी आता अरुण गवळीचं या चाळकऱ्यांकडनं स्वागत केलं जातं। मुंबईमध्ये दृश्य आपण बघतो आहोत। कुख्यात डॉन अरुण गवळी 18 वर्षांनंतर डॉन अरुण गवळीची मुक्तता झालेली आहे आणि त्यानंतर तो आता मुंबईतल्या भायखळा इथे असलेल्या दगडी चाळीमध्ये पोहोचलाय जिथं डॉन गवळीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। स्वागतासाठी अर्थातच दगडी चाळीतली ही सगळी मंडळी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अरुण गवळीचं औक्षण केलं जातंय। खून प्रकरणामध्ये तुरुंगवास भोगलेल्या अरुण गवळीचं या ठिकाणी दगडी चाळीमध्ये स्वागत होतंय आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय। 18 वर्षांनंतर अरुण गवळीला जामीन मिळालेला आणि त्यानंतर त्याची सुटका करण्यात आलेली आहे। नागपूर मध्यवर्ती कारागृहामधनं आज माध्यमांपासून लपवतच खरं तर पोलिसांनी गवळीला बाहेर काढलं। मागच्या गेटनं अरुण गवळीला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर आता अरुण गवळी हा मुंबईमध्ये पोहोचलेला आहे। भायखळ्यामधली दृश्य आपण बघतोय। भायखळ्यामध्ये ज्या ठिकाणी दगडी चाळ आहे ज्या चाळीमध्ये अरुण गवळी याचं सगळं साम्राज्य त्यानं उभं केलेलं होतं त्या चाळीमध्ये आता अरुण गवळी पोहोचलेला आहे आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय। ताजी दृश्य आहेत। अरुण गवळी ज्या क्षणाला दगडी चाळीमध्ये पोहोचला त्या क्षणाला कसं वातावरण आहे हे सांगणारी ही दृश्य। अरुण गवळीचं स्वागत अर्थातच या दगडी चाळीमधल्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे। त्याचं औक्षण करण्यात आलं, फुलं उधळण्यात आली आणि याविषयी आपण अधिकचे अपडेट्स घेऊया। पद्मेश पवार मुंबईतनं आपल्या सोबत आहेत। पद्मेश, दगडी चाळीमध्ये ज्या ठिकाणी अरुण गवळी याचं साम्राज्य राहिलेलं आहे त्या दगडी चाळीमध्ये पुन्हा एकदा अरुण गवळी पोहोचलाय आणि त्याचं तसं स्वागत होताना दिसतंय। नक्कीच आपण जर पाहिलं तर अरुण गवळी हे आता पुन्हा दगडी चाळीमध्ये आलेले आहे। नागपूरमधनं ते काल दगडी चाळी आत्ताच आपण जर पाहिलं ते एरोप्लेनने ते मुंबईमध्ये आले आणि मुंबईतून आपण जर पाहिलं की 2 मिनिटापूर्वीच ते आता त्यांच्या जे आपण जर म्हणलं बालेकिल्ला असं असलेल्या दगडी चाळीमध्ये आलेले। जवळपास अनेक वर्ष त्यांनी इथे अरुण गवळी यांनी इकडे आपण बघितलं की राज्य केलं होतं। अंडरवर्ल्ड मध्ये आपण जर पाहिलं की त्यांचा एक वरदहस्त होता। अनेक आपण जर पाहिलं की गँग ते जे हे होते मारामारी देखील ते झाल्या होत्या। त्यामुळे आपण जर पाहिलं अनेक गुन्ह्यांमध्ये अरुण गवळी हे आतमध्ये होते, जेलमध्ये होते। अनेक जेलमध्ये ते जाऊन आले। नागपूरमध्ये त्यांना आता जामीन देखील मिळाला होता आणि आता परत ते त्यांच्या घरी ते दगडी चाळ भायखळ्यामध्ये आलेले। आपण जर पाहिलं त्यांची मुलगी आणि ती घ्यायला देखील तिथे बाहेर होती।
आपण जर पाहिलं की मोठ्या ढोल वाजून देखील त्यांचं इकडे स्वागत करण्यात आलं. अगदी ज्या वेळेला अरुण गवळी हे याला दगडी चाळीमध्ये आणलं गेलं तेव्हा जेव्हा सगळ्या सोबत अरुण गवळी दगडी चाळीमध्ये दाखल झाला तेव्हा तिकडचं वातावरण कसं होतं, काय प्रतिक्रिया येत होत्या? कारण 18 वर्षांनंतर जामीन मिळालेला आहे. नक्कीच आपण जर पाहिलं की अरुण गवळी आणि दगडी चाळ हे एक वेगळं नातं आहे. इकडचे जे लोक आहेत ते अरुण गवळीला आपण जर पाहिलं की कुठेतरी मानतात, कारण ते अनेक वर्ष इकडे लोकांची सेवा देखील करत होते. त्याचबरोबर अनेक त्यांचं एक भीतीचं राज्य देखील या परिसरामध्ये होतं. त्यामुळे अनेक काय जेव्हा ते अरुण गवळी जेव्हा दगडी चाळीच्या इकडे आले तेव्हा अनेकांच्या स्त्रीता असे देखील अनेकांनी जल्लोष देखील साजरा केला होता. अगदी पद्मेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर कुख्यात डॉन अरुण गवळी हा जेव्हा दगडी चाळीमध्ये त्याचं साम्राज्य ज्या ठिकाणी होतं त्या दगडी चाळीमध्ये दाखल झाला तेव्हाचा हा क्षण आपण बघतोय. दगडी चाळीमधल्या चाळकऱ्यांनी अरुण गवळी याचं औक्षण करत स्वागत केलेलं आहे. 18 वर्षांनंतर या खून प्रकरणामध्ये अरुण गवळी याला जामीन मंजूर झाला आणि त्याची तुरुंगातनं मुक्तता करण्यात आली आहे.